सध्या या शांतता कमिटी बैठकीत रमजानचा पवित्र महिना आणि आगामी धुलीवंदन या संदर्भात चर्चा झाली. धुलीवंदन हे शुक्रवारी येत आहे आणि त्या दिवशी मोठा शुक्रवारचा नमाज असतो, तर गॅदरिंग असतं. तर यावेळेस दोघांनी सामंजस्याने आपला सण साजरा करावा आणि कुठेही कोणालाही त्याचा उपद्रव होऊ नये आणि एकमेकाचा सण साजरा करावा याबद्दल सांगोपांग चर्चा झाली. आणि जर कोणी काही म्हणजे पिऊन वगैरे दारू पिऊन वगैरे कोणी धिंगाणा करेल त्याच्यासाठी आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम ही हेवीली राबवली जाणार आहे. त्यामुळे कोणीही कारवाईला सामोरं जाऊ नये आणि दुसऱ्या दुखावला जाईल अशा पद्धतीने बळजबरी रंग कोणावरही टाकू नये. धर्माचा विषय नाही तर कुठल्याही व्यक्तीवरही टाकू नये ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. आणि आपलं होळी, धुलीवंदन आणि रमजानचा महिना हा अशाच आनंदाने एकोपाने आपल्या इथं साजरा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि ती खात्री या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या शांतता समितीच्या सदस्यांनी दिली आहे. याबद्दल सर्व सणांबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा. आणि आमचा बंदोबस्त हा त्यावेळेस अतिशय तगडा बंदोबस्त असणार आहे. पेट्रोलिंग देखील असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याच पद्धतीने सोशल मीडियावर देखील लक्ष असणार आहे. धन्यवाद. जय हिंद. देखील कारवाई होईल आणि फुगे फेकणाऱ्यांवरही, कारण फुगा फेकणं ही डोळ्यासाठी अतिशय घातक गोष्ट आहे. डोळ्याला त्यातून गंभीर जखमा होऊ शकतात, चेहऱ्याला गंभीर जखमा होऊ शकतात. त्यामुळे कोणीही फुग्याचा वापर करू नये. रंग खेळावे, शक्यतो नैसर्गिक रंग वापरावेत आणि फुगा वापरूच आणि जो फुगा वापरेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.